एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय। ठाकरे गट आणि मनसे एकत्रित ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून करणार आंदोलन। आमची मनसे सोबत कोणतीही युती नाही, मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती। संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवीये। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट खुश। आमच्यामध्ये इतर कुणीही बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं। आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज, जिथे शक्य आहे तिथे युती व्हायला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। संघावर बंदी घालणारे पक्ष पायउतार झाले, संघ ही सांघिक शक्ती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे आणि अभाविपमध्ये वादाची ठिणगी। अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आयारामांमुळे नाशिकमध्ये भाजपची नाचक्की। भाजपमध्ये आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक। सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग। जिल्हा परिषद सदस्य पदाचं आरक्षण जाहीर। नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड। महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी। नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ। एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार। जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत नाही, शेतकरी विरोधी सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढणार। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा इशारा। महाराष्ट्र सरकार एसटीला दर महिना 65 कोटी देणार। थकीत रक्कम 48 हप्त्यांमध्ये पूर्ण करणार। एकनाथ शिंदे आणि एसटी संघटनांच्या बैठकीमध्ये निर्णय। मिरजेचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणामध्ये अटकेत। बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार बडतर्फ। आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचाही तपास सुरू।